आपण पाहत आहात रायगड टुडे न्यूज, जनमनाचा कानोसा, समाज मनाचा आरसा। नवनियुक्त दक्षिण रायगड जिल्हा संपर्क प्रमुख संजय कदम यांची नागोठणे शिवसेना शाखेला सदिच्छा भेट। विविध संघटनात्मक विषयांवर सकारात्मक चर्चा। नागोठणे रोशन पत्के। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे रायगड जिल्हा संपर्क प्रमुख प्रसाददादा भोईर तसेच नवनियुक्त दक्षिण रायगड जिल्हा प्रमुख संपर्क प्रमुख संजय मानाजी कदम यांनी नागोठणे शिवसेना शाखेला शनिवार दिनांक 4 एप्रिल रोजी सकाळी ठीक 10 वाजता सदिच्छा भेट घेतली। यावेळी प्रसाददादा भोईर आणि संजयदादा कदम यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना विशेष मार्गदर्शन केले तसेच विविध संघटनात्मक धोरणांवर सकारात्मक चर्चा केली। यावेळी नवनियुक्त दक्षिण रायगड जिल्हा संपर्क प्रमुख संजय कदम यांचा नागोठणे शिवसेना शाखेकडून यथोचित शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला। यावेळी प्रसाददादा भोईर यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात सन्माननीय उद्धव साहेब ठाकरे यांना आपण संघटित होऊन बळ देण्याचे काम करूया असे आवाहन कार्यकर्त्यांना केले आहे। कोणी पक्षात आला किंवा गेला काही तरी आपल्या पक्षप्रमुखांसारखं न डगमगता पक्षाचे काम निष्ठेने करत राहायचे आहे असे सांगितले। संजय कदम यांनी आपल्या भाषणात आपण आपल्या कामाची सुरुवात कार्यकर्ता म्हणूनच केली असल्याने कार्यकर्त्यांबरोबर काम करत असताना एक वेगळाच आनंद मिळत असल्याचे सांगितले। प्रत्येक निवडणुकीपूर्वी आपण आपल्या स्वतःच्या ताकदीने एक वेगळेच वातावरण निर्माण केल्याचं देखील त्यांनी आवर्जून म्हटलं आहे। यावेळी विविध कार्यकर्त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले। या कार्यक्रमासमयी प्रसाददादा भोईर आणि संजय कदम यांच्यासह ज्येष्ठ नेते विलास गोळे, जिल्हा उपसंघटिका दर्शनाताई जवके, शिवसेना उपतालुका प्रमुख गणपत लक्ष्मण म्हात्रे, ग्रामपंचायत सदस्य ज्योती राऊत, शिवसेना शाखा प्रमुख राजेश सुर्वे, शहर संपर्क प्रमुख मुकेश भोय, उपशाखा प्रमुख पंकज कामते, बळीराम बडे, बाळू रटाटे, कैलास गोरे, गंगाराम मिनमिने, लहू तेलंगे, सुरेश गायकर, छविदास कोतवाल, संदीप राऊत, प्रकाश मेस्त्री, इम्रान पानसरे, प्रवीण चितळे, सुभाष बामणे, श्रीराम मंगले, सलीमभाई अख्तर, नागेश सुर्वे आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। लोकसभेला आपण सर्वांनी एकत्र काम केलेलं आहे। लोकसभेला माझ्याकडे रायगड लोकसभा संघटक पद होतं। माझ्या माहितीप्रमाणे 6 विधानसभा मी घेतली, ते नालिगावपासून दापोली मंडलगडपर्यंत। एक चांगलं वातावरण त्यावेळेला आपण शिवसैनिकांनी स्वतःच्या ताकदीवरती एक वातावरण तयार केलं। एक वातावरण असं तयार झालं होतं, काही विधानसभा त्याच्यामुळे त्यावेळेची निवडणूक आहे प्रत्यक्ष मी अनुभवली। त्या निवडणुकीमध्ये दिवस रात्र एक करून ज्या कार्यकर्त्यांनी चांगला मोठा संदेश या माध्यमातून दिलाय। मित्रांनो, तुमच्या सगळ्यांच्या अपेक्षा असतात की दादा आता ऍक्टिव्हली काही गोष्टी करायला पाहिजे, तर काही पडद्याच्या मागे घडामोडी करतात, म्हणजे ते आशा करतात की थोडंसं पूर्ण रिशफलिंग पूर्ण संघटनेचं चालू आहे। आणि मित्रांनो, आता आपल्याला पुढच्या वर्षभरामध्ये बाळासाहेबांच्या जन्मशताब्दी कार्यक्रमाच्या निमित्ताने अनेक कार्यक्रम राबवायचे। त्या निमित्ताने संघटना आपली कार्यरत राहणार आहे, अगदी मोठ्या प्रमाणामध्ये कार्यक्रम राबवले जाणार आहे। मी रायगड जिल्ह्यामध्ये जेव्हा आता पक्षप्रमुखांशी जेव्हा चर्चा केली तेव्हा साहेबांना सांगितले की साहेब ही संधी आहे की मला ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने तरुण मुलांना किंवा अगदी जे ज्येष्ठ मंडळी आहे त्यांना सगळ्यांना कार्यरत करायचं, त्यांना सगळ्यांना ऍक्टिव्ह करायचं, प्रत्येकावर जबाबदाऱ्या टाकायच्या, प्रत्येकांची अकाउंटेबिलिटी चेक करायची। आपल्या संघटनेमध्ये फक्त आणि फक्त सध्या आहे जे मला सापडतं की थोडं शिथिलपणा आले की जेव्हा निवडणुका असतात तेव्हा सगळे ऍक्टिव्ह असतात, मग तेव्हा सगळे जीवाचं रान करून आपली सगळी ताकद झोपून मग तेव्हा संघटनेसाठी बळ देतात। परंतु मग जेव्हा काही नसतं तेव्हा एक तो शिथिलपणा असतो आपल्या विरोधकांच्या मध्ये। मात्र एक सुगुण म्हटलं जो जातं की तो एक आहे फक्त की ते कार्यरत जातात, वर्षभर कार्यरत असतात, त्यांना वेगवेगळे कार्यक्रम दिलेले असतात। तर माझी एक तुम्हाला सगळ्यांना एक विनंती आहे की या निमित्ताने आपण सगळ्यांनी एक अकाउंटेबिलिटी पाहिली पाहिजे। पद देताना आपण पदाधिकारी आहोत ना, तर त्या पदाला न्याय दिला पाहिजे। मग नुसतं रडणार किंवा आमच्याकडे कोणी बघत नाही, आम्हाला कोण विचारतच नाही, आम्हाला कोण इथे असं कोणीही तुम्हाला मोकळं पडलेलं नाहीये। ज्याने त्याने ज्याला राजकारणामध्ये मोठं व्हायचं आहे
ज्याला राजकारणामध्ये पुढे जायचं आहे त्याने अशा सबबी सांगायचं नाही. तुम्ही पद घेताना का तर तुम्ही स्वतःला सक्षम समजताना मग त्यानंतर अपेक्षा ठेवायच्या नाही की कोणीतरी आम्हाला स्कूल फिटिंग दिली पाहिजे, आम्ही चमच्याने भरवलं पाहिजे कोणीतरी. आम्ही नाही सांगत बसलो, मी नाही कोणाला लढत बसलो. तिथे प्रत्येक जण बाहेर आता खूप किती पद्धत चालले, प्रत्येक जण कारण समोरून कसं होतंय, समोरचे पक्ष पैसे देतात, समोरचे पक्ष उमेदवारांना सगळे सहकार्य देतात, म्हणून मग आपल्या पक्षाने पण दिली पाहिजे. अरे पण मग तुम्हाला एक फॉर्म दिला जातो, तुम्हाला पक्षाची अगदी बाळासाहेबांच्या विचाराने बांधलेली मतांची जुडी तुम्हाला ऐकू भेटते, त्याचं काहीच महत्व नाही. फक्त पैसे समोरचे पक्ष देतात म्हणून. रायगड टुडे न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.